जर ओबीसींचा रकाना नसेल तर आम्ही आमच्या ओळख, आमची माहिती, आमचे डाटा आम्ही काही देणार नाही. आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज. ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदियाचे जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ कटरे आपल्यासोबत आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ओबीसी जनगणनेचा मुद्दा होता. आपल्यासोबत बबलूभाऊ कटरे, काय सांगाल आज पत्रकार परिषदेत कुठल्या ठिकाणी होते आणि काय मुद्दे होते? शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आणि या पत्रकार परिषदेचे औचित्य या देशात जी 2021ला टाळल्या गेलेली जनगणना म्हणजे 2021 कोरोनाचा इश्यू होता खतरनाक, काही हरकत नाही, पण त्या कालावधीत निवडणुका घेता आल्या, मोठ्या मोठ्या नेत्यांच्या रॅल्या झाल्या, पण जनगणना मात्र होऊ शकली नाही. पण देशात, राज्यात आणि विविध जिल्ह्यांमध्ये ओबीसींच्या जनगणनेचा जो रेटा, त्यातून निर्माण झालेला दबाव, यामुळे सरकारला शेवटी ही घोषणा करावी लागली 2025ला कॅबिनेटचा फैसला करून, निर्णय घेऊन की आम्ही आता येत्या जनगणनेमध्ये ओबीसींची जनगणना करू. परंतु वास्तविक घरांची गिनती होत असताना प्रपत्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जनजातीचा रकाना आहे, ओबीसींचा रकाना नाही. 1950 संविधान लागू झाल्यानंतर सतत ओबीसींसोबत छलावा, कपट करून या समाजाला अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे एक एक पाऊल ओबीसी संघटन आता जुन्या आलेल्या अनुभवातून, मिळालेल्या धोक्यापासून सावध होऊन सावधगिरीनं आपलं पाऊल उचलत आहे. कदाचित केंद्र सरकार बोलते एक, संसदेत गृहमंत्री बोलतात की आम्ही जातनीय जनगणना करू, प्रत्यक्षात जमिनीवर गावागावात जेव्हा घरांची गणना होते तिथे ओबीसींचा कॉलम नाही. म्हणजेच कुठंतरी हा धोका करण्याकडे यांची वाटचाल, आणि यावर ओबीसी समाजाच्या काय प्रतिक्रिया येतात, तो जर शांत बसला असेल तर आपण आपल्या मनसुब्यात कामयाब होऊ. ही भूमिका जर छुपा अजेंडा जर त्यांचा असेल तर या विरोधात ओबीसी गाव गल्लीपासून आज जागा झालेला आहे. आणि त्यामुळे घराच्या गिनतीमध्ये जर 2 कॅटेगरीचा उल्लेख असेल तर ओबीसींचाही उल्लेख असावा, तरच आम्ही घरांची गिनती होऊ देऊ, अन्यथा ही गिनती सुद्धा आम्ही होऊ देणार नाही. येत्या 26-27 मध्ये सेकंड फेज, थर्ड फेज जे काही जनगणनेचे होतील त्यामध्ये जर स्वतंत्र ओबीसींचा रकाना नसेल तर आम्ही या जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या आजच्या बैठकीच्या अनुषंगाने, पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने आम्ही घोषित केलेला आहे. शासन आणि प्रशासनापर्यंत ही बाब त्यांच्या ध्यानात यावी, वेळीच त्यांनी दखल घ्यावी, होणारा संघर्ष टाळावा, कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न निर्माण होतील ती परिस्थिती येता कामा नये, यासाठी पूर्वसूचना म्हणून आम्ही एक लिखित निवेदन सर्व पर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे. त्यांच्या अधिकारांच्या अनुषंगानं जेव्हा जनसैलाब, जनदबाव हा रस्त्यावर येतो तेव्हा मात्र श्रेय लाटण्यासाठी सर्वच नेते शुभेच्छांचे बॅनर लावतात, आंदोलनात मोर्चात सामील होण्याचे आव्हानाचे बॅनर लावतात, सेल्फी काढतात, फोटो काढतात, ग्रुपवर चालवतात, रास्त मागण्या, गोड गोड भाषणं देतात. पण प्रत्यक्षात जमिनीवर जेव्हा लढाईचा, संघर्ष आणि जागृतीचा भाग येतो तेव्हा ही नेते या अधिकाराच्या संदर्भात बोलताना आपल्याला दिसत नाही. मला तुमचा आरोप असा आहे की ओबीसीचे जे नेते आहेत ओबीसीच्या नागरिकांसोबत नाही, त्यांच्या पाठीसोबत नाही, असं म्हणायचं आहे का? बिलकुल. म्हणजे कसं आहे, या नेत्यांना माझं या अनुषंगानं म्हणणं आहे, अहो तुम्ही तुमच्या पार्ट्या वाढवा, काही दुमत नाही, पण पार्ट्यांमध्ये असलेले तुमचे जे राईट्स आहेत, अधिकार आहेत, जे राजकीय मुळात तुम्ही जागा केव्हा होता जेव्हा राजकीय आरक्षण धोक्यात येतो. अहो राजकीय तुमच्या पक्षामध्ये असलेलं तुमचं राजकीय आरक्षण तेव्हा सुरक्षित राहील जेव्हा ओबीसींचं सामाजिक आरक्षण सुरक्षित होईल. तर सामाजिक आरक्षण सुरक्षित झाल्याशिवाय तुम्हाला राजकारणामध्ये राजकीय आरक्षणामध्ये सुद्धा वाटा मिळणार नाही. म्हणून
तुम्हाला स्वतःच्या पक्षांमध्ये करा कामं, ते अधिकार वाचवायचे असतील तर सामाजिक आरक्षण वाचवावं लागेल, सामाजिक अधिकार सुरक्षित करावे लागतील आणि म्हणूनच जनगणना होणं हे नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून अशा समस्त नेत्यांना आम्ही विनंती सुद्धा केलेली आहे, निवेदन केलेले आहे की आपण समाजाच्या हितासाठी, सामाजिक ऋण फेडण्याच्या दृष्टीने वंचितांना न्याय मिळावा, आमच्या तुमच्या पिढ्यांना पुढं या देशामध्ये त्याचा अधिकार मिळावा, यासाठी ही गणना आहे. असंही आमचं आरक्षण हे ऑक्सिजनवर आहे. ओबीसीचं जे आरक्षण आहे, सर्वोच्च न्यायालय इम्पेरिकल डाटा मागते. इम्पेरिकल डाटा या जनगणनेच्या माध्यमातून समस्त आरसा देशापुढे आणि जनतेपुढे येईल, त्यासाठी गणना आहे. त्यानंतर ठरवलं जाणार आहे. अहो, तुम्ही जनगणनेची घोषणा 2018 मध्ये केली, तुम्ही जनगणनेची घोषणा तुम्ही कॅबिनेटमध्ये 25 एप्रिल 2025 आपण निर्णय केला कॅबिनेटमध्ये, त्याची घोषणा वैष्णव या मंत्र्यांनी केली आणि प्रत्यक्षात जेव्हा जमिनीवर आपण बघतोय तर काहीच दिसत नाही. उलट संसदेमध्ये 3 दिवसीय अधिवेशन सुरू होता, महिला आरक्षणाच्या अनुषंगानं ते अधिवेशन होतं. या अधिवेशनामध्ये सगळ्यांना म्हणजे छुपा एजेंडा सरकारचा, या अनुषंगाने ते मी तुम्हाला सांगतो की त्या चर्चेदरम्यान गृहमंत्री बोलले कि ओबीसीची जातनीय जनगणना करू, किसी कीमत पे होगी, जनगणना होगी. अखिलेश यादव यांच्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने ते बोले की जाति आपको अगर लगता है तो आप घरों की भी जातियां बना लो. मला म्हणणं आहे या माध्यमानं, आदरणीय गृहमंत्री साहेब, हा देश जातीवादी देश आहे. जरी वास्तव जमिनी हे आहे आणि म्हणून घरांची ओळख ही जातींनीच होते. दुसरी ओळख सांगा घरांची तुम्ही मला, दुसरी ओळख नाही. घरांची ओळख ही जातीनेच, आडनावाला म्हणजे जात आली. लोकसभेमध्ये जी चर्चा झाली त्याच्यावर जे गांधी आहेत त्यांनी ते बोलल्या, प्रियंका गांधी वाड्रा, जो एक 20 त्या भाषणात त्यांनी सांगितली की हा जो महिला आरक्षणाचा जो हा एजेंडा आहे याच्यामध्ये ओबीसी मुद्दा काय सांगा. ज्या पद्धतीनं मंडल आयोग लागू झाला त्यावेळेस यांची कमंडल यात्रा सुरू झाली. आज ओबीसी जनगणनेचे वारे आणि दबाव देशात आहेत. कदाचित याला थांबवण्यासाठी गावागावांमध्ये भारतीय जनता पक्षांच्या महिलांचे जे आंदोलन मोर्चे सुरू आहेत, खूप पुढका आला महिलांचा. अहो, कशाला आरक्षण मागता तुम्ही? तुमच्या पक्षाच्या वतीने देऊन टाकणार तिकीट त्यांना महिलांना, कोणी थांबवलंय? आणि या अनुषंगाने मी सांगतो की आमची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही महिलांच्या 33% आरक्षण सोडा, आम्ही महिलांना या देशात जर त्यांची आबादी 50% असेल तर महिलांना 50% आरक्षण द्या. पण त्या आरक्षणामध्ये आरक्षण यांचा छुपा एजेंडा असा आहे की या महिलांच्या जागा राखीव करायच्या आणि या राखीव जागातून मुठभर पैसेवाले उच्चभ्रू लोकांच्या महिला आमदार आणि खासदार बनतील. आम्ही 33% नाही, आम्ही 50% महिलांच्या आरक्षणाच्या बाजूने आहोत. पण या 50% आरक्षणामध्ये ओबीसींना जर आज परिस्थितीमध्ये 27% आरक्षण असेल तर 13.5% जागा, निम्म्या जागा ओबीसींच्या महिलांसाठी राखीव झाल्या पाहिजे, सुरक्षित झाल्या पाहिजे. असा महिला बिल आम्हाला मान्य आहे. आमच्या जागा कुठे आहेत त्यासाठी बोला, यासाठी बोलत नाही. गावागावात जात असताना महिलांचा खूप पुढका आला आहे, पण महिलांना 33 नाही, मी 50%च्या बाजूने आहोत. पण त्यामध्ये आमचा सुद्धा ओबीसी महिलांचा वाटा हवा. आणि एवढंच नाही, कदाचित हा ओबीसी जनगणनेचा मुद्दा दाबण्यासाठी केला जाणारा हा प्रयोग असावा ही शंका आहे. आणि जर नसेल तर गावागावात जात असताना ओबीसीच्या जनगणनेबद्दल एक शब्द बोलत नाही. का बोलत नाही? ओबीसीच्या महिला, या भारतीय जनता पक्षाच्या महिला बोललं पाहिजे ना. त्या जनगणनेच्या इश्यूवर तुमचं काय भूमिका आहे, त्यातून संख्या ठरवली जाणार आहे, त्यातून तुम्हाला वाटा भेटणार आहे, या इश्यूवर बोलत नाही. नक्कीच उद्या गोंदियामध्ये होणाऱ्या एससी समाजाच्या मोर्चाला पण पाठिंबा दिलाय. काय नेमका प्रकार आहे तो? माजी न्यायमूर्ती बदर समितीने शेड्यूल कास्टच्या अनुषंगाने एक संशोधन अहवाल दिलेला आहे राज्य सरकारला. आम्ही यावर त्यांची विनंती आली आणि ही आमची नैतिक जबाबदारी समजून या त्यांच्या आंदोलनाला आम्ही समर्थन जाहीर केलेलं आहे. खऱ्या अर्थानं हा न्यायमूर्ती बदर समितीचा जो अहवाल आहे, अहो एका व्यक्तीची समिती असते का? आयोग एका व्यक्तीचा असतो का? आणि ज्या समाजाच्या अनुषंगानं ज्यांची तुम्ही छाननी करणार आहे, पाहणी करणार आहे, त्यांची दिशा बघणार आहात, त्या समाजाचा एकही प्रतिनिधी नाही त्या समितीमध्ये, कसा न्याय करेल तो? मुळात ही संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरवर घाला घालणारी आहे. ते अधिकार 341 आणि 42 मध्ये
यामध्ये राज्याला हस्तक्षेप करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे हे जे उपवर्गीकरण आहे या मागचाच उपाय अजेंडा हे जे आहे मनुवादी लोकांच्या कुपिक डोक्यातील उपज आहे की तुम्ही तुमच्या अधिकारासाठी मूळ शत्रू आणि जी व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या विरोधात न लढता तुम्ही तुमच्या वर्गामध्ये तुम्ही तुमच्या संवर्गामध्ये एकमेकांची डोके फोडा, आपसात लढा. शेड्यूल कास्टमध्ये महार चंभाराशी लढेल, चंभार खटीकशी लढेल, खटीक मातंगशी लढेल, मातंग अजून मेहतरशी लढेल. माझा हिस्सा एवढा, माझा हिस्सा एवढा, माझा हिस्सा एवढा. तर मूळ व्यवस्थेशी लढण्याच्या विरोधात यांना तोडायचं काम उपवर्गीकरणाच्या माध्यमातून हे महाराष्ट्र राज्य करू इच्छिते. आणि त्यामुळे आणि यासोबतच पुढचा भाग त्यांचा जी असंवैधानिक अट नॉन क्रिमिलियरची ओबीसीवर लादलेली आहे ती सुद्धा शेड्यूल कास्टवर लादली जाणार आहे. संविधान निर्मात्यांनी हे अधिकार देताना आर्थिक हा निकष नाही. जी लोक जो समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे त्याला बरोबरीत आणण्यासाठी दिलेले अधिकार आहेत, आर्थिक हा आधार नाही. उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये आपण सहभागी होणार आहे का, काय सांगाल? हो, आम्ही आमचे एक प्रतिनिधी मंडळ या मोर्चामध्ये आम्ही सहभागी होणार आहे. आज लिखित त्यांना समर्थन पत्र दिलेलं आहे. उद्या आम्ही सामील होऊन आपले जे मत आहे त्या ठिकाणी मी मांडेन. ओबीसीची जनगणना जे होत आहे जात न्याय जनगणना ज्याच्यामध्ये कॉलम नाही आहे, कशा पद्धतीने आपण ते थांबवणार, काय नेमका भूमिका असेल, शेवटचा प्रश्न माझा. गावागावांमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत. तशा सूचना 12 एप्रिलला झालेली सभा, तदनंतर प्रत्येक तालुक्यांमध्ये जाऊन जिल्हा संघटनेने तालुकानिहाय बैठका घेतलेल्या आहेत, त्यामध्ये सूचना केलेल्या आहेत. जे जे जागृत गावं आहेत, कार्यकर्ते जागृत आहेत, त्या ठिकाणी एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आणि यासोबतच जी आधीच यापूर्वीच्या नोंद झाल्या त्यामध्ये ठरवलेलं आहे की आपण 2, 4, 5, 10 गावात प्रामुख्यानं जे सबळ गाव आहेत त्या ठिकाणी हा पेटवला तर याचा लोन गाव खेडे टोले पाड्यांपर्यंत जाईल. राज्य सरकार आहे किंवा राज्य सरकारचे प्रतिनिधी आहेत, आमदार खासदार, यांना आपण निवेदन दिलं नाही का यापूर्वी, याची पूर्वसूचना म्हणून? या सर्व पूर्वसूचना यांना आहेत. 10 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत आम्ही या सगळ्या जनप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा म्हणायचं का जे सरपंच पर्यंत सर्वांना निवेदन दिलेलं आहे. जे लोक गावामध्ये येणार आहेत जनगणना करणारे त्यांच्याकडून जनगणना करून घ्यायचं नाही असं म्हणायचं का? बिलकुल, त्यांच्याकडून जर ओबीसींचा रकाना नसेल तर आम्ही आमच्या ओळख, आमची माहिती, आमचे डाटा आम्ही काही देणार नाही. नक्कीच. तर आपल्यासोबत होते ओबीसी संघर्ष कृती समितीचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष बबलूजी कटरे. या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यांनी या ठिकाणी सांगितलं की जी नेमकाच नुकतंच होणार आहे ओबीसी जनगणना संपूर्ण राज्यामध्ये, आपल्या घरापर्यंत जे ओबीसी जनगणनेसाठी काही प्रतिनिधी येतील तर त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे की त्या जनगणनेच्या कॉलम जो काही पत्र असेल त्या पत्रामध्ये ओबीसीचा कॉलम नसेल तर आपण त्यामध्ये आपली माहिती देऊ नका आणि असंच आपण विरोध करा असं त्यांचं या ठिकाणी सांगणं आहे. कॅमेरामॅन शुभम स्वामी, बबलू मारवाडे, महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें.